आज आपण बघणार आहोत नीरजा भानोत एक धाडसी फ्लाईट अटेंडंटची कहाणी। नीरजा भानोत हे भारतीय इतिहासातील एक नाव आहे जे प्रत्येक भारतीय अत्यंत अभिमानाने घेतो। नीरजा भानोत 23 वर्षांची एक सामान्य मुलगी, दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला मॉडेलिंग करायचं होतं। पण वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी नीरजा आंतरराष्ट्रीय स्तरावर हिरोईन ऑफ हायजॅकच्या नावाने अजरामर झाली। याच कारणामुळे नीरजाची केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान आणि अमेरिकन लोकही आठवण काढतात। चला तर मग जाणून घेऊया नीरजा भानोतची कहाणी। नीरजा भानोतीचा जन्म 7 सप्टेंबर 1963 रोजी चंदीगड येथे एका पंजाबी कुटुंबात झाला। तिचे बाबा हरीश भानोत पत्रकार होते आणि आई रमा एक प्रेमळ गृहिणी। घरात नेहमीच सकारात्मक आणि आनंदी वातावरण असायचं। नीरजा भानोतचे आयुष्य आव्हानांनी भरलेले होते, पण तिने कधीही हार मानली नाही। वयाच्या 21व्या वर्षी घरच्यांनी लग्न लावून दिले। लग्नानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी नीरजावर अत्याचार करण्यास सुरुवात केली। या छळामुळे नीरजा लग्नाच्या 2 महिन्यानंतर सासरचे घर सोडून मुंबईला आपल्या माहेरी परत आली। यानंतर तिने मॉडेलिंग विश्वात करिअरला सुरुवात केली। या काळात तिला पॅन एम एअरलाइन्समध्ये एअर होस्टेसची नोकरी मिळाली। तिचे काम तिला एक नवी ओळख, आत्मविश्वास आणि सन्मान देत होतं। कदाचित या नोकरीच्या काळात नीरजा शहीद होईल असे कोणालाही वाटले नव्हते। 5 सप्टेंबर 1986 नीरजाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला। 5 सप्टेंबर 1986 म्हणजेच नीरजाच्या 23व्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी नीरजाची ड्युटी पॅन एम फ्लाईट 73 मध्ये लागली होती। हे विमान मुंबईतून फ्रँकफर्ट मार्गे न्यूयॉर्कला जाणार होतं। मुंबईहून उड्डाण केल्यानंतर हे विमान सकाळचे साधारण 6 वाजता पाकिस्तानच्या कराचीमध्ये म्हणजेच जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलं। प्रवाशांची बोर्डिंग सुरू झाली आणि मग तो क्षण आला। 4 सशस्त्र दहशतवादी जे अबू निदाल या संघटनेचे होते, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेशात विमानात प्रवेश केला। त्यांच्या हातात मशीन गन्स होत्या। त्यांनी विमानात घुसताच गोळीबार सुरू केला। संपूर्ण प्रवासी भीती आणि गोंधळाने भरून गेले। अशा भयानक परिस्थितीला सामना करण्याची संपूर्ण ट्रेनिंग नीरजाला मिळाली होती, पण आता ती वेळ होती कृती करून दाखवण्याची। नीरजाच्या मनात फक्त एकच विचार होता, विमानातील प्रवाशांचे आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवणे। दहशतवादी कॉकपिटपर्यंत पोहोचण्याआधीच नीरजाने कॉकपिटमधील पायलटला हायजॅकचा गुप्त इशारा दिला। पायलटने लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी विमानाचे सर्व इंजिन बंद केले आणि नंतर कॉकपिटच्या वरच्या हॅचमधून पळ काढला। पायलट निघून गेल्यामुळे दहशतवादी आता विमान उडवू शकत नव्हते, कारण त्यांना ते विमान इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयावर कोसळवायचे होते। या दरम्यान दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारकडे एक पायलट पाठवण्यासाठी मागणी करण्यास सुरुवात केली, मात्र पाकिस्तान सरकारने त्यांच्या मागण्यांना नकार दिला। तेव्हा ते दहशतवादी संतापले। दहशतवाद्यांनी नीरजाला सर्व प्रवाशांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले। विमानातील अमेरिकन प्रवाशांना ठार करण्याचा त्यांचा उद्देश होता, मात्र नीरजा आणि तिच्या सहकारी क्रू मेंबर्सनी हुशारीने 41 अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट इतर देशांच्या प्रवाशांच्या सीटखाली लपवले आणि काही कचरा पेटीत टाकून दिले। काही क्षणांसाठी दहशतवादी फसले, पण त्यांनी त्यातून अमेरिकन नागरिकाला ओळखून त्याला शेवटी मारून टाकले। त्यानंतर लगातार 17 तास दहशतवाद्यांनी वेळोवेळी धमक्या देऊनही नीरजा आणि तिच्या सहकारी क्रू मेंबर्स शांत राहिल्या। त्यांनी प्रवाशांना खायला प्यायला दिलं आणि प्रवाशांना सुरक्षित वाटेल यासाठी धीरही दिला।
17 तासानंतर विमानातील जनरेटरचे इंधन संपले. विमानातील सर्व लाईट्स बंद झाल्या. सर्वत्र अंधार झाला आणि दहशतवादी गोंधळले. त्यांना वाटले की कमांडो हल्ला करण्यासाठी येत आहेत. म्हणून दहशतवाद्यांनी प्रवाशांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि हँड ग्रेनेड फेकले. याच अंधाराचा फायदा घेऊन नीरजा आणि तिच्या टीमने त्वरित इमर्जन्सी दरवाजे उघडले आणि प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. या दरम्यान नीरजा स्वतः एस्केप स्लाईडजवळ उभी राहून प्रवाशांना सांगत होती, तुम्ही कोणीही घाबरू नका, बाहेर पडा आणि धावत जा, सुरक्षित राहाल. प्रत्येक लहान मूल, वृद्ध व्यक्ती, महिला आणि तिचे टीम मेंबर्स बाहेर पडेपर्यंत नीरजा दरवाजाजवळून हलली नाही. जवळपास 359 प्रवाशांना नीरजाने बाहेर काढण्यास मदत केली. त्यात 44 पाकिस्तानी नागरिक देखील होते. जेव्हा नीरजाची बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा तिला एक लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. नीरजा पुन्हा आतमध्ये जाऊन त्या निष्पाप मुलाला शोधू लागली. त्या मुलाला शोधून नीरजा बाहेर उडी मारणारच इतक्यात एका दहशतवाद्याने नीरजाला बघितले. तो नीरजावर गोळी मारणार इतक्यात नीरजाचं लक्ष त्या दहशतवाद्याकडे गेले. तिने हातात असलेल्या निष्पाप मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला जोरात दरवाजाच्या दिशेने खाली ढकलून दिले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःवर घेतल्या. अनेक गोळ्या लागल्यानंतर नीरजा तिथेच कोसळली. वयाच्या 23व्या वर्षात एका क्षणामध्ये नीरजाने 359 प्रवाशांना प्राण वाचवले. शहीद झाल्यानंतर नीरजा हिरोईन ऑफ हायजॅक नावाने प्रसिद्ध झाली. नीरजा मरूनही अमर झाली. नीरजाचं बलिदान, धैर्य, त्याग, कर्तव्यनिष्ठेचं सर्वोच्च उदाहरण बनलं. तिच्या शौर्यासाठी भारत सरकारने तिला मरणोत्तर अशोक चक्र हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला. अशोक चक्र शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी ती देशातली पहिली महिला बनली. त्याचबरोबर या शौर्याबद्दल पाकिस्तान सरकारने नीरजाला तमगा-ए-इन्सानियत देऊन सन्मानित केले. ही होती नीरजा भानोतची कहाणी. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा.